संदर्भातले नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आता दाखल झालाय। पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातनं तिचं लैंगिक शोषण केलं ही तक्रार आहे। नकली साप वाघाचं नकली कातड दाखवून खरात अघोरी कृत्य या ठिकाणी करत होता। बलात्कारी भोंदू अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातनं लैंगिक शोषण केलं होतं। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली खरातनं लैंगिक अत्याचार केले होते। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती। खरात हा पीडितेच्या पतीला खोलीच्या बाहेर बसवून लैंगिक शोषण करत असे। नकली साप वाघाचं नकली कातड दाखवून तो लोकांना घाबरवून अघोरी कृत्यही करायचा। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार खरात विरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे खरातची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं चौकशीचं ठिकाणच बदललंय। खरातची आता अज्ञात स्थळी चौकशी सुरू आहे। खरातच्या फार्म हाऊसवरचे कर्मचारी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आलेली आहे।